आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी विद्यामार्ग या प्रकरणावर श्रवण करणार आहोत। या संदर्भामध्ये स्वामींनी सूत्रपाठाच्या 9 प्रकरण विभागामध्ये एकूण 22 वचनांचं निरूपण जे आहे ते केलेलं आहे। या 22 वचनांमध्ये स्वामींनी सकळ देवतांच्याही विद्या सांगितलेल्या आहेत आणि परमेश्वराची ब्रह्मविद्या आहे त्या ब्रह्मविद्येचं सुद्धा विद्येबद्दल स्वामींनी सांगितलेलं आहे, निरूपण केलेलं आहे। या संदर्भामध्ये या प्रकरणाचा जो प्रकरणवश आहे तोही अत्यंत महत्त्वाचा आहे। स्वामी सांगतात की अर्थ तो प्रकरणवश आहे, म्हणजे कुठल्याही वचनाचा एक शब्दशः अर्थ एक वेगळा असतो आणि जर का प्रकरण वशाच्या अनुरूप जर का आपण बघितलं तर त्याला एक वेगळ्या अर्थाचा संदर्भ आपल्याला त्याच्यातनं मिळतो। अर्थात सरळ सरळ जे वचन आहे त्या अनुरूप जे काही आम्हाला अर्थ प्राप्त होतो तोही महत्त्वाचाच आहे आणि लीळेच्या अनुसार जेव्हा आम्ही अर्थ बघतो तो सिद्धांत अर्थ असतो आणि म्हणून सिद्धांत अर्थालाही तेवढंच महत्त्व आहे। जसं तुम्हा बोडी गंगा समान, म्हणजे कशाच्या अर्थाने, जर का आपण आचरणाच्या माध्यमात जर का बघितलं तर बोडीचंही पाणी पियायचं आणि गंगेचंही पाणी प्यायचं असा अर्थ निघतो। परंतु जर का प्रकरण वशाच्या अनुरूप जर का आपण अर्थ बघितला तर त्यामध्ये वेगळा प्रकरण वशाचा अर्थ प्राप्त होतो की तुम्ही म्हणाल की बोडी पवित्र आहे किंवा गंगा अपवित्र आहे वगैरे, तर अशा प्रकारचा कुठे वाद सुरू असेल तर त्याच्यामध्ये आपण पडायचं नाही। बोडी ते बोडी आणि गंगा ते गंगा, म्हणजे आमच्यासाठी बोडी काय आणि गंगा काय त्याच्याविषयी चर्चा मंथन करत बसायचं नाही। एखादी व्यक्ती म्हणेल की उन्हाळा चांगला, एखादी व्यक्ती म्हणेल पावसाळा चांगला, तर आपण या वादामध्ये पडायचं नाही। अर्थात स्वामींना या वचनातनं प्रकरण वशाच्या अनुरूप वेगळं काहीतरी सांगायचं। जिथे वादक प्रकार आहे त्या ठिकाणी आपण आपलं मत व्यक्त करायचं नाही आणि कुठे व्यक्त नाही करायचं की ज्या ठिकाणी वाद कधी संपुष्टात येत नाही, संपत नाही, तो चालूच राहणार आहे। त्याच्यासाठी विशिष्ट वर्ग आमका असेल, विशिष्ट वर्ग तमका असेल, मग अशा वादामध्ये बोलायचं नाही। म्हणजे आपल्याला प्रकरण वशाचा अर्थ एक वेगळा माहिती पडतो आणि अजूनही त्याच्यामध्ये आपल्या विद्वत्तेच्या अनुसार आपण पाहिजे तेवढे अर्थ जे आहेत ते आपण लावू शकतो। परंतु स्वामी सांगतात की यथार्थ अर्थ न भंगत तुम्हाला तो सिद्धांत अर्थ जो आहे तो सांगायचा आहे। आम्ही कितीही अर्थ जरी लावले तरी सिद्धांत अर्थ जो आहे त्याला मात्र कुठल्याही प्रकारचा बाधा पोहोचला नाही पाहिजे, किंवा तुम्ही जोही अर्थ लावता त्याला वचनाचा कुठल्या तरी वचनाचा संदर्भ किंवा सिद्धांत असणं हे तेवढंच गरजेचं आहे। म्हणून या ठिकाणी विद्यामार्ग या प्रकरणाचा प्रकरणवश आपण बघणार आहोत। स्वामींचं अवस्थान पैठणला आहे आणि त्या ठिकाणी असताना दायंबांनी स्वामींपुढे काही गोष्ट सांगितली, त्यावर ही पुढे निरूपण स्वामींनी केलेलं आहे। उत्तरार्ध 516 क्रमांकाची लीळा आहे। दृढ पुरुष महात्मे उपहासू, दायंबाये हे गोष्टी गोसाव्यान पुढा सांगितली। स्वामींपुढे ही गोष्ट दायंबांनी सांगितलेली, ही गोष्ट म्हणजे कुठली तर ती गोष्ट पुढे येईल। जी हा लोक अवघा डंबे खावा, म्हणजे काहीतरी विषय सुरू आहे आणि विषय सुरू असताना त्याच्यामध्ये हा संदर्भ आहे, त्या विषयाचा जो सार आहे तो असा आहे की कुठल्याही लोकांना आपण सहजपणे फसवू शकतो, त्यांना वेड्यात काढू शकतो, किंवा त्यांची जी बुद्धी आहे त्या बुद्धीला आपण ब्रेन वॉश करून त्याच्यामध्ये वेगळा अर्थ किंवा वेगळा समज त्यांच्यामध्ये आपण टाकू शकत असतो। जसं की आपण एखाद्या गोष्टीशी संलग्न झालेलो आहोत त्या विचाराशी, आणि त्याच्यामध्ये जर का दुसरा कुठला व्यक्ती भेटला आणि त्यांनी स्वतःचा अनुभव सांगितला की ही गोष्ट चांगली नाही आहे,
तुम्ही जे निवडले ते बरोबर नाही आहे, ती जागा बरोबर नाही आहे किंवा ती वस्तू बरोबर नाही, तो पदार्थ बरोबर नाही, तर आपल्या डोक्यामध्ये लगेच बुद्धिभ्रंश होऊ शकतो आणि लगेच आपल्यामध्ये बदल होऊ शकतो. आपण साखरेचं गोड ठेवलेलं आहे आणि कुणी म्हटलं की बाबा साखरेचं गोड काही खाणार नाही, गुळाचं ठेवा तुम्ही, लगेच आपलं अरे हो बरोबर आहे, म्हणजे लगेच आपण आपलं मत परिवर्तन होऊ शकतं. तेवढंच दुसरं कोणीतरी येतं म्हणतं गुळाचं गोड किती महाग आहे, साखरेचं स्वस्त मिळतं, आपल्याला कुठे हे करायचं, रोज खायची असेल गोष्ट तर वेगळी आहे, मग एवढा खर्च कशाला करता, तेही बरोबर आहे. म्हणजे आपण कुठल्याही विचारावर ठाम नसतो किंवा कुठल्याही विचारावर आपण ठाम होऊन जातो, असं आपली परिस्थिती आहे. तशा पद्धतीने आपल्याला एखादी खोटी गोष्ट कोणी खरी करून सांगितली तरी पण आपल्याला ती पटते की बरोबर आहे, आणि एखादी खरी गोष्ट कोणी खोटी करून सांगितली तरी तेही पडतं की हो खोटं आहे, असं आपलं मनस्थिती असते. आणि म्हणून सांगितलेलं आहे की हा अवघा लोकू जो आहे तो डंबे खावा, म्हणजे सहजपणे त्यांना वेड्यात काढता येतं, फसवू शकतो आपण त्यांना. जी एके वरी की दुकळू पडिला. एकदा काय झालं, दायंबा सांगतात की एकदा दुष्काळ पडला. दुष्काळ म्हणजे दोन्ही प्रकारचा असतो, एक सुका दुष्काळ पण असतो आणि ओला दुष्काळ पण असतो. मग हा शक्यतो सुका दुष्काळ जो आहे तो प्रसिद्ध आहे. सुका दुष्काळ पडलेला आहे. मग आम्ही अवघे महाजन तेलंग देसा गेलो, आणि मग आम्ही गावातले काही लोक आम्ही ठरवलं काय करायचं आता, कारण की आपल्याला शहरातल्या लोकांना दुष्काळ हा प्रकार कळत नाही, परंतु हा दुष्काळ हा प्रकार गावाकडे जास्त कळतो. आपल्याकडे पाऊस पडला काय नाही पडला आपल्याला फरक नाही, पण शेतकऱ्यांना त्याचा फरक पडत असतो, त्यांना त्याची जाणीव होत असते आणि त्याचा फटका त्यांना बसत असतो. तसं दुष्काळ हा प्रकार आपल्याला कळत नाही. आता आपल्याकडे मुबलकता आहे, परंतु जर का 1 वर्ष दुष्काळ पडला तर तो दुष्काळ 1 वर्षाचा नसतो, तो 3 वर्षाचा दुष्काळ असतो. म्हणजे त्या दुष्काळाचं नुकसान भरून जाण्यासाठी 3 वर्ष लागत असतात. म्हणजे हा वर्ष तर वाया गेलाच दुष्काळाचा, परंतु पुढच्या वर्षी आता जे काही तो धान्य लावेल तर ह्या वर्षीचं नुकसान आणि पुढच्या वर्षीचा पण लाभ त्याच्यामध्ये काढता तेही वर्ष त्याचं जातं आणि मग खऱ्या अर्थाने त्याचा लाभ जो आहे तो 3ऱ्या वर्षी होत असतो. म्हणजे 1 वर्षाचं दुष्काळ असेल तो 3 वर्ष त्याचं थोडे कष्ट भोगावे लागतात. म्हणून यांनी काय केलेलं आहे की सगळ्यांनी मिळून ठरवलं की आता काय करायचं. मग त्यांनी काय केलं की अवघे महाजन तेलंग देसा गेलो. तेलंग देश आहे त्या भागामध्ये गेले. अवघे महात्मे झालो. सगळ्यांनी महात्मा वेश स्वीकारलेला आहे. महात्मा वेश स्वीकारण्याचे वेगवेगळे कारण आहेत. आता आम्ही मालेगाव जहागीरला जे निरूपण झालं त्याच्यामध्ये 251 क्रमांकाची स्मृती घेत असताना त्याच्यामध्ये दीक्षा किंवा संन्यास घेणाऱ्यांचं एक वेगळा एक विभाग आहे. म्हणजे बोधेसी अनुसरणारे, ज्ञान घेऊन अनुसरणारे हा एक प्रकार वेगळा आहे, आणि एक वेधेसी किंवा बोध नसताना अनुसरण घेणारे, दीक्षा घेणारे हा एक प्रकार वेगळा आहे. तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कारणाने महात्मा वेश स्वीकारला जाऊ शकतो. त्याच्यामध्ये सांगितलं आहे ऋण हत्या वेर, म्हणजे एखाद्याचं ऋण घेतलं ते फेडता येत नाही किंवा कुणाचं वध केलेलं आहे आणि त्याच्यामुळे इकडे पोलीस पकडतील म्हणून अनुसरलेले आहेत, किंवा कुणाशी वैरत्व झालेलं आहे आणि ती व्यक्ती जी आहे ती वेगळीच आहे त्याच्यामुळे आपण त्यांच्याशी लढू शकत नाही म्हणून दीक्षा घेतली. त्याच्यामुळे दुष्काळाचा पण एक भाग येतो की दुष्काळ पडला आणि त्याच्यामुळे आता घरदार सांभाळता येत नाही, मग करायचं काय, चला दीक्षा घेऊन टाकू. म्हणजे अशा वेगवेगळ्या हेतूने दीक्षा घेणारे, अनुसरणारे नाही बरं का. याच्यात अनुसरण हा प्रकार ज्ञानाशी आणि बोधाशी संबंधित आहे, आणि दीक्षा आणि संन्यास हा जो प्रकार आहे तो वेदेशी पण आपण घेऊ शकतो. एखाद्या मार्गात गेलो, एकदम वेद निर्माण झाला किंवा देखोवे की कुणाची तरी दीक्षा सुरू आहे ते बघताना आपल्याला वाटलं आपणही दीक्षा घेऊन टाकू. अशा प्रकारे वेश स्वीकारण्याचे विविध प्रकार आहेत. मग त्याच्यामध्ये आता यांनी कुठल्या हेतूने हा वेश स्वीकारलेला आहे, म्हणजे महात्मा नाही झाले पण महात्मा वेशाचा स्वीकार त्यांनी केलेला आहे. भगवे वस्त्र वगैरे त्यांनी घातलेले आहेत आणि त्याच्यामुळे ते संन्यासी दिसायला लागले. आता मग एकाचा गोरक्षी केला, आणि त्याच्यामध्ये
एकाचा गोरक्षी केला म्हणजे त्याच्यामध्ये तब्येतीने जे चांगले असतील, गोरक्ष म्हणजे सगळ्यांचे गुरु. आता सगळ्यांची गुरु म्हणजे कसे पाहिजेत, ते चांगले धिप्पाड जाडे जुडे वगैरे असे पाहिजे, तर ते गुरु म्हणून शोभतील. नाहीतर त्यांना गुरु म्हणायचं आणि म्हणजे ते असं कोणीतरी सांगितलं की ते शिष्य चांगले धिप्पाड होते, गुरु आपले तब्येतीने नाजूक होते, तर ते लोकांना वाटते ते शिष्यालाच ते गुरु समजायचे की हेच गुरु आहेत की काय. म्हणजे गुरु बनण्यासाठी तब्येतही चांगली असली पाहिजे बरं का. अर्थात तसं काही नाहीये. तुमची तब्येत किंवा तुमची प्रकृती कशी याला काही अर्थ नाही, तुमचं आचरण कसं आहे त्यावर तुम्ही गुरु आहात का कोण आहात ते त्याच्यावर ठरत असतं. म्हणून आपलं आचरण चांगलं असलं पाहिजे. परंतु इथे आचरणाशी काही संबंध नाही, ते दिसण्याशी संबंध आहे. कारण की लोक कोणाला मानतात, जे नाजूक प्रकृतीचे असतील त्यांना कोणी मानणार नाहीत. परंतु जर का जे चांगले दिसणार आहेत वगैरे, मग ते त्यांचा प्रभावही तसा पडत असतो आणि मग त्याच्यानंतर त्यांना मानल्या जात असतं. जीव उपाधी शोभे, उपाधी दिसली तर मग तिकडे तो जीव जो आहे तो ओढल्या जातो, प्रभावित होतो. नाहीतर मग तसं काही वाटत नसतं. आणि म्हणून या ठिकाणी एकाचा गोरक्ष केला म्हणजे त्याच्यामध्ये जे व्यवस्थित दिसणारे आहेत त्यांना गुरु म्हणून नक्की केलं आणि त्याला सांगितलं की आता तू इथे बसून राहायचं गाठी घेऊन वगैरे, आणि आम्ही आता गावोगावी जाऊ वगैरे, लोकांना काही सांगू, ते येतील दर्शनासाठी वगैरे, मग कसा आशीर्वाद द्यायचा वगैरे असं नक्की झालं असेल त्यांचं काही. मग गावान तू सांगावया जाती, मग गावाकडे जायचे, वेगवेगळ्या गावाकडे. म्हणजे आता हे मध्यभागी कुठेतरी थांबलेले आहेत आणि त्याच्या आसपास जी काही गावं आहेत, रोज एका गावाला जायचं आणि तिथे दवंडी पिटायची. गावा गोरक्षी आला, गावामध्ये मोठे गुरु आलेले आहेत हिमालयातनं वगैरे वगैरे, असं काहीतरी तिथे त्यांचा प्रचार करायचा. आणि अवघा लोकू साऊमा ये, आणि सगळे लोक लगेच साऊमा यायचे. म्हणजे आता तुम्ही जर का सांगितलं असतं की लांबून आज कोणतरी बाबा येणार आहेत तर भरपूर लोक आले असते. म्हणजे लोकांनी जमण्यासाठी सुद्धा तुम्हाला काहीतरी आमिष ठेवावं लागतं बरं का. अमक्या बाजू ठिकाणची देवपूजा येते आहे, असं येतंय तसं येतंय, हे सगळं सांगावं लागतं, मग लोक जमत असतात. त्याच्याशिवाय लोक जमत नाहीत. आणि म्हणून आपल्या विविध कार्यक्रमांमध्ये जी देवपूजा लांबून आणल्या जाते, ते कशासाठी आणल्या जाते, त्याचं कारणच ते आहे की त्याच्याशिवाय लोक जमत नाहीत. मग ती देवपूजा आधी ठेवायची, मग निरूपण नंतर ठेवायचं, म्हणजे लोक अडकून राहतात. पण लोक असे आहेत की ती आधी येऊन देवपूजा करून निघून जातात, निरूपणाला कोणी थांबत नाही. म्हणजे हे काय आहे की त्या ठिकाणी तसा तो प्रचार आणि प्रसार करावा लागतो. जाहिरातीला खूप महत्त्व आहे. आणि ते सगळे सांगायचे गावा गोरक्षी आला म्हणजे मोठे गुरु आलेले आहेत, ते इथे कधी आलेले नाहीत महाराष्ट्रामध्ये, किंवा महाराष्ट्रातनं आलेले आहेत. आता हे या भागात कधी आलेले नाहीत वगैरे वगैरे, एवढ्या वर्ष त्यांनी तप केलेलं आहे वगैरे वगैरे सांगायचं, म्हणजे लोक प्रभावित व्हायचे आणि ते भेटायला यायचे. आता इथे विशेषत्वाने उल्लेख काय आहे, हे तेलंग देशात गेलेले आहेत. तेलंग देशात का गेले, कारण की एरवी असं जर का बघितलं की महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातला बाहेरचा प्रदेश मुळामध्ये म्हणजे आपल्याही स्थानांचं सगळं जे काही उपलब्धता आहे ती महाराष्ट्रातच आहे. सगळ्यात जास्त अधिक आश्रम महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक धर्मांचं चांगलं प्रभाव आहे, सगळं आहे. परंतु महाराष्ट्रातली लोक देवधर्माच्या बाबतीत किंवा ज्ञान ग्रहणाच्या बाबतीमध्ये खूप उदास आहेत बरं का. महाराष्ट्रातल्या लोकांची परिस्थिती ही आहे, कारण की इथे सगळं असल्यामुळे गंगेच्या काठातल्या लोकांना गंगेचं महत्त्व नसतं. तसं बाहेर राज्यातनं लोक महाराष्ट्रात येतात इथे स्नान करायला, परंतु महाराष्ट्रातल्या लोकांना त्या संदर्भामध्ये एवढी आवड नाही आहे किंवा एवढं त्याबद्दल जे काय आकर्षण असलं ते नाही आहे, असं सर्वसामान्यपणे बघायला मिळतं. महाराष्ट्रातल्या लोकांना आवड आहे, पण तुम्ही इतर लोकांना जर का बघितलं त्यांची आवड, आपल्याला असं वाटतं की यांची आवड आपल्याला जास्त दिसते आपल्यापेक्षा पण. म्हणजे हा आपल्याला फरक त्याच्यामध्ये दिसतो. म्हणून आता इथे तेलंग देशामध्ये गेलेले आहेत. का बरं, आमचे स्वामी सांगतात कानड देश तेलंग देशानं वचावे. का न ते विषय बळ देश, ते अवधूत मान्य. तिथे विषय बहळ म्हणजे पदार्थांची उपलब्धता भरपूर आहे. तिथे वेगवेगळे खाण्याचे पदार्थ असतील,
अलंकारादी असतील, वेशभूषेच्या बाबतीत असेल, इथे भरपूर त्या ठिकाणी उपलब्धता आहे त्या गोष्टींची, खाण्यापिण्याची, किंवा त्या पद्धतीचे लोक आहेत. आणि तिथे अवधूत मान्य, अजून हे पण सांगितलं देवाने, म्हणजे संन्यासी लोकांना ते लोक खूप मानतात बरं. म्हणजे त्या विभागातले लोक जर का इथे कुठल्या तरी देवता दर्शनासाठी जर का आले, तर तिथल्या महिला वर्ग सुद्धा काय करतात, वपन करतात, केस देतात त्या देवाला. आणि ते बघायला मिळतात, म्हणजे असं टक्कल केलेल्या महिला ते परत गावाकडे जाताना ते टक्कल करून जातात. म्हणजे इतकं त्यांना देवा धर्माबद्दलची एवढी आवड आहे. आणि त्या अनुषंगानेच, त्या आधारानेच संन्यासी दीक्षा घेतलेले जे काही साधू संत आहेत त्यांचं सुद्धा ते भरपूर भजन पूजन करतात, त्यांचं आगत स्वागत करतात, एकदम प्रभावित असतात ते संन्यासी लोकांच्या संदर्भामध्ये. आणि म्हणून त्या ठिकाणी स्वामींनी सांगितलं की कानड देशात, तेलंग देशात न वचावे. का बरं? कारण की त्या ठिकाणी खायला प्यायला भरपूर मिळेल, मुबलकता भरपूर आहे खाण्यापिण्याची. म्हणजे आपला दिवस कशामध्ये जाईल? खाण्यातच जाईल. आणि जर का तुम्ही अधिक प्रमाणामध्ये चांगलं अन्न खाल्लं की झोप येते. आणि सोबतच तुम्हाला जो काही देवधर्म आचरण करायचं आहे त्या आचरणावर एक काय होतं, प्रतिबंध येऊन जातो आपोआपच. म्हणजे एक दिवस आपण थोडं चांगलं मिष्टान्न खाल्लं की त्या दिवशी लगेच दुपारची आपल्याला झोप जास्त येत असते. तर अशा वेळेला तुम्ही जर का ज्या ठिकाणी मुबलक पदार्थ मिळतात त्या भागामध्ये जर का आपण गेलो तर काय होईल, चांगलं अन्न खायला मिळेल, सोबत आगत स्वागतही होईल. जसं निळभट्ट भांडारेकर त्यांनी ते शाळा पडते आहे किंवा पडणार आहे आणि त्या मुलांना वाचवलं, त्याच्यामुळे काय झालं की त्या सर्व गावातल्या लोकांनी त्यांचं आगत स्वागत केलं. ती घटना इकडचीच आहे, महाराष्ट्रातलीच आहे. परंतु लोकांनी त्यांचं आगत स्वागत केलं, पाठ बसायला टाकले, त्यांचे पाय धुतले, गंध टिळा वगैरे सोपस्कर भिक्षा, चांगली भिक्षा दिली. त्याच्यामुळे काय झालं की त्यांना वेळ लागला त्या सर्व गोष्टींसाठी स्वामींकडे यायला. म्हणजे भिक्षेला जाऊन परत येईपर्यंत कमीत कमी आपण असं धरू की 1 तासात ते आलेले आहेत. रोज येतात. आज त्यांना 2 तास लागले, 2.5 तास लागले. कशामुळे लागले? कारण की आगत स्वागत, गंध टिळा हे सगळ्या गोष्टीमध्ये वेळ जातो. जसं आता काही घरी आम्ही जातो, ते पटकन उतरलं रिक्षातनं वगैरे की लगेच घरामध्ये गेलो आम्ही. परंतु आता विदर्भामध्ये तसं नाही. विदर्भामध्ये गेल्यानंतर ते थांबवून ठेवणार, मग ते पाट आणणार, पाणी आणणार, मग ते पाय धुणार, मग ते गंध लावणार, मग ते विडा देणार, मग ते हार घालणार, मग ते टाकलेलं असेल त्याच्यावरून ते चालत चालत यायचं. म्हणजे त्या घराच्या गेटमध्ये तुम्ही गेल्यानंतर आतमध्ये प्रवेश करायला तुम्हाला कमीत कमी 10 मिनटं किंवा 8 मिनटं लागतात. म्हणजे 8 ते 10 मिनटं वाढले की नाही. तसं आहे की जर का त्यात कानड देश, तेलंग देशामध्ये गेलं की एवढं आगत स्वागत सगळं होणार. म्हणजे त्याच्यामध्ये आपला वेळ जाईल परत. अर्थातच आपण हा अर्थ का बघतोय की देवानी आम्हाला का जायला नाही सांगितलं तिकडे, कारण की तिथे अवधूत मान्य आहे. संन्यासी लोकांचं भरपूर मान सन्मान आणि चांगली भिक्षा दिल्या जाते. आणि आपल्याला चांगलं अन्न नको आहे. सदान्न जर का आपण खात राहिलो तर काय होईल, ते अन्न खाण्याच्या त्या चवीमध्ये किंवा त्या आनंदामध्ये आपण रममान होणार. जरा भाकरी तीच आहे, ती भाकरी थंड खाणं आणि तव्यावरची भाकरी अशी गरम खाणं फरक आहे की नाही. कशात आनंद जास्त येतो? गरम भाकरी असेल तर त्याचा एक आनंद वेगळाच असतो. तो आनंद घेत घेत आपण ते ग्रहण करत असतो. चपाती असेल, जेही काही असेल, ते उष्ण जर का मिळालं तर ते जास्त आपल्याला रुचकर लागतं आणि त्या खाण्यामध्ये आपण रममान होऊन जातोय. सदान्नाचा हा प्रकार आहे. आणि कदान्ना असेल तर त्याच्यामध्ये कुठलाही आनंद घेण्याचा काही प्रकारच नाही. जे आहे तसं खाऊन घ्यायचं आहे. आणि जर का तुम्ही अशा विषयबहुळ देशामध्ये जर का गेलात तर त्या ठिकाणी असं सदान्नच खायला मिळेल की जे रोज चांगलं अन्न खाऊन खाऊन, म्हणजे मी काही उत्तर भारतामध्ये मी गेलो तिथे रोज एवढं असं अन्न खायला मिळतं जे आपण सणावाराला खातो कधीतरी, तसं अन्न तिथे तेवढं हेवी अन्न रोज खातात ते लोक. आणि ते मला एका विशिष्ट वेळाने त्याचा कंटाळा आला की म्हणजे आपल्याला ती सवय नाही आहे.
म्हणजे अशा भागामध्ये आपण गेलो तर रोज अन्न खाऊन खाऊन इतका आळस येईल आणि इतकं वजन वाढेल, देव धर्म स्मरण वगैरे सगळं बाजूला राहणार. म्हणून स्वामींनी त्या भागात जायला नाही सांगितलं. ही त्या भागाची आपल्यासाठी न्यूनता सांगितलेली आहे की आपण जाऊ नये. आचरणासाठी तुमच्यासाठी ते थोडंसं धोकादायक आहे. परंतु हे नकारात्मक जे सांगितलं त्याच्यामध्ये सकारात्मकता अशी आहे की ते विषय भळ देश ही त्यातली काय सांगितली विशेषता सांगितलेली आहे. म्हणजे एखाद्या फलत्या फुलत्या वृक्षाखाली बसू नये, घनदाट वृक्षाखाली बसू नये. का तर तुमचं स्मरण होणार नाही म्हणून बसू नये. वांचून त्या झाडाची प्रशंसाच आहे. ते फलतं झाड आहे, फुलतं झाड आहे, घनदाट झाड आहे, ही त्या झाडाची प्रशंसाच आहे. आणि त्या प्रशंसेमध्येच आपला अधर्म आहे. ज्या ठिकाणी सुखसुविधा आहेत त्या ठिकाणी धर्म आचरण हा थोडा प्रकार कमी होतो. जर का आपल्याला गरम होतंय तर तिथे झोप लागणार नाही. मग गरम होत असेल तर तिथे स्मरणच होईल आपलं, आहे ना. देवाचंच नाव घेत बसू आपण, कधी लाईट येईल कधी लाईट येईल. पण AC असेल लावलेला तर मग तिथे देवाचं नाव घ्यायला कोण शिल्लक राहील. लगेच आपण ध्यान अवस्थेमध्ये निघून जाऊ, लगेच म्हणजे झोपून जाऊ. म्हणजे सुख साधन आणि दुःख साधनात हा फरक आहे. म्हणजे एखाद्या ठिकाणी सुख साधन आहे तर त्या ठिकाणी देवधर्म होणार नाही. आपण परत त्या विषयाकडे येऊ की स्वामी निळभट्ट भांडारेकरांना म्हणतात एवढा वेळ का लागला. ते म्हणाले जीजी असं भिक्षा तर रोजचीच आहे, परंतु ते भिक्षाविधीमध्ये आता काय झालं, मान सन्मान वगैरे हे सगळं इन्क्लूड झालं, त्याच्यामध्ये समाविष्ट झाल्यामुळे काय झालं की तो वेळ वाढला अजून. मग स्वामी त्यांना काय म्हणाले की जर का तुम्ही असं भविष्य सांगितलं तर काय होईल, हे असा मान सन्मान तुम्हाला मिळणारच आहे. आणि मान सन्मान पाहिजे असेल तर मान सन्मानच मिळेल, मग आम्ही भेटणार नाही हे स्पष्ट सांगितलं देवाने. मग आपल्याला तर मान सन्मान पाहिजे. आपल्याला कोणी आलं गेलं विचारलं तर आपल्याला बरं वाटतं, किंवा आगत स्वागत केलं तर आपल्याला अजून बरं वाटतं. आपण त्याच्यामध्ये समाधानी राहतो. जर का कोणी विचारलंच नाही आपल्याला तर आपण एवढे उदास होऊन जातो की आम्हाला कोणी एक शब्दाने विचारलं नाही. आणि आमचे स्वामी सांगतात की मान अपमान जो आहे याच्यापासनं थोडं लांबच राहा. म्हणजे त्याच्यामध्ये जर का आपण गुंतलो तर तेवढा वेळ आपला त्याच्यामध्ये वाया जातो. आणि म्हणून इथे स्वामींनी सांगितलं मान सन्मान घेतला तर मान सन्मानच मिळेल, मग आम्ही भेटणार नाही. पण निळभट्ट भांडारेकर काय म्हणाले, नाही नाही देवा मला तुम्हीच पाहिजे. तर त्या अनुषंगाने आता परत आपण लीळेकडे येऊया की हे तेलंग देशाकडे का गेले. की तेलंग देशाकडे जाण्याचा हा जो प्रकार आहे तो त्याच्यासाठीच गेले की त्या ठिकाणी त्या गावामध्ये किंवा त्या प्रदेशामध्ये तिथे विशेष आगत स्वागत होईल. आणि त्यांना दुष्काळात गेल्यामुळे त्यांना हे उलट आवश्यकच होतं की तिथे आगत स्वागत झालं पाहिजे, तिकडे काहीतरी दान धर्म मिळाला पाहिजे, काहीतरी अन्नदान मिळालं पाहिजे वगैरे वगैरे. हा हेतू त्याच्यामध्ये त्यांचा दडलेला आहे. आणि म्हणून ते त्या ठिकाणी गेलेले आहेत. एका गावांतू सांगावया जाती, गावा गोरक्षी आला अवघा लोकू, साऊमाये भेटायला यायचे. कणिक तांदूळ तूप द्रव्य आणि ती, आणि येताना काही रिकाम्या हाताने येत नाही कोणी. ते काय करतात, कणिक तांदूळ म्हणजे काहीतरी पीठ असेल, तांदूळ असतील, तूप असेल किंवा द्रव्य असेल, हे सगळं आणायचे. किंवा यातलं काही एक वगैरे असं सगळेजण काही ना काही अन्नदान द्रव्यदान म्हणून काही ना काही आणतच होते. कणिक तूप तांदूळ जेऊ. आणि दायंबा सांगतात की जे कणिक तांदूळ वगैरे जे काही यायचं तर ते आम्ही, अन्न जे यायचं ते आम्ही जेवायचो, म्हणजे ते भोजनासाठी उपयोगी लागून जायचं. आणि द्रव्य ते ठेवू, आणि द्रव्य जे जमा व्हायचं ते आम्ही एका ठिकाणी जमा करून ठेवायचो. म्हणजे सगळं द्रव्य एकाच ठिकाणी जमा करून ठेवल्या जात असेल. ऐसा जी दुकळू निस्तरलो, म्हणजे पूर्ण दुष्काळ आम्ही तिकडे राहिलो. आणि कुटुंबावरो झाली ऐसा हा लोकूजी, आणि आमचं तिकडे भोजनही झालं आणि सोबत द्रव्य सुद्धा मिळालं, काहीतरी धनसंपत्ती वगैरे हे सुद्धा प्राप्त झालं. कोणी वस्त्रदान केलं असेल ते पण घेऊन येता आलं. अशा पद्धतीने सगळी सोय झाली. आता हे जिथे गेलेले आहेत हे कुठे गेलेले आहेत, एक तर ते जिथे राहतात तो भाग सोडून दुसऱ्या राज्यात गेले, कारण की जिथे पिकतं तिथे विकत नाही, आहे ना. मग दुसऱ्याच भागात जावं लागेल. आणि तो जो भाग आहे तो सुद्धा सदन असला पाहिजे,
म्हणून त्या भागात गेलेले आहेत आणि तिकडे गेल्यानंतर सगळं काही व्यवस्था त्यांची झालेली आहे आणि कुटुंबाबरोबर झाली म्हणजे घरी सुद्धा काही गोष्टी आम्हाला आणता आलेल्या आहेत. ऐसा हा लोकुजी, असा हा लोक आहे. आता ते जिथे गेले त्या लोकांनी चौकशी केली नाही की कोण आहेत, काय आहेत, खरे साधू आहेत का. म्हणजे प्रत्येक याची ती ओळख असते की कोण कसं आहे. कधी कधी असं असतं की काही काही लोक मंदिरात जेव्हा येतात तर येण्याची पद्धत, आतमध्ये येण्याची पद्धत, आल्यानंतर त्यांचं ते वर्तन ह्याच्यावरून लक्षात येतं की उपदेशी आहेत की नाही आहेत, हे लगेच लक्षात येतं. किंवा हे नवीन उपदेशी आहेत की जुने उपदेशी आहेत हे पण लक्षात येऊन जातं. म्हणजे काही काही लोक दंडवतच नाही करत. आपली पहिली ओळख काय आहे, तुम्ही तर आम्हाला ओळखून घेता वेशांवरून, आम्ही कसं ओळखायचं तुम्हाला. तुम्ही जेव्हा दंडवत म्हणता त्या वेळेला काय होतं की आमच्या लक्षात येतं की हे उपदेशी आहेत बरं का. आणि उपदेशी व्यक्ती हा कोणालाही दंडवत करायला कधीच लाजत नाही, कधी संकोच करत नाही किंवा कुठलाही कमीपणा त्याला वाटत नाही. दंडवत हा कुणी कोणाला, जे पंथीय लोकांनी एकमेकांना हा करायची साधना आहे किंवा हा एक विधी आहे की जेणेकरून आपली त्यांची भेट झाल्यानंतर एक दंडवत हा आपण केला पाहिजे. आणि हा दंडवत आपण कोणाला करतो, त्या व्यक्तीला करत नाही. ते दंडवत कोणाला करतो आपण, तो जो व्यक्ती आहे त्याच्याकडे जे काही देवाचं नाम साधना आहे, देवाची जी काही विधी तो करत असेल त्या विधीला तो दंडवत आहे. म्हणजे तो जमा कुठे होतो, म्हणजे तुम्हाला माहिती आहे का की ATM काय करतं, पैसे आपण काढतो त्याच्यातनं. असं दुसरं एक मशीन असतं ज्याच्यात पैसे जमा पण करू शकतो आपण, बँकेत जायची गरज नाही. आहे ना माहिती आहे असं मशीन. आता ते पैसे जमा कुठे गेले, तुम्ही त्या मशीनमध्ये जमा केले, पण जमा झाले कुठे, तुमच्या अकाउंटला जमा झाले. तुमच्या अकाउंटला लगेच रक्कम वाढली. म्हणजे आपला अकाउंट तिथे बँकेत आहे पण इथे जमा केले पैसे, मग तिथे कसे काय वाढले. दंडवताचं तसं आहे. तुम्ही दंडवत इथे कराल, एखादा साधारण 5 नाम घेणारा वासनिक असेल, उपदेशी असेल, त्याला जरी दंडवत केलं तरी त्याला दंडवत का करताय, कारण की हा माझ्या देवाचा साधक आहे म्हणून आपण त्याला दंडवत करतोय. तो दंडवत त्या व्यक्तीला केला पण त्याची नोंद कुठे होते, परमेश्वराकडे त्याची नोंद होते की यांनी दंडवत केला. आणि दंडवत नाही केला तर देव तिकडून बघतातच हा कोणाकोणाला दंडवत करतो किंवा नाही करत. म्हणजे ती वृत्ती आहे, त्या वृत्तीची सुद्धा नोंद होत असते. म्हणून आपल्याला आपल्यापेक्षा श्रेष्ठ, कनिष्ठ, आपल्या समान कोणी जरी दिसला तरी त्याला दंडवत करता आला पाहिजे. एखादा उपदेशी मुलगा आहे, छोटा आहे, तो 5 वर्षाचा आहे आणि तो जर का दिसला तर त्यांनी आपल्याला दंडवत करायची आधी आपण त्याला दंडवत केला तर काय हरकत आहे का. म्हणजे दंडवत किंवा कुठली चांगली गोष्ट ही आपण स्वतः केली पाहिजे. अशा पद्धतीने आपली ओळख ही दंडवताशी निगडीत आहे. परंतु आपल्याला जर का एखाद्याला ओळखायचं असेल हा व्यक्ती कोण आहे, कसा आहे, जसे अधिकरण मंडळी, तुम्ही कसे उपदेशी आहात, तुमचा स्तर काय आहे ज्ञानाचा, आचरणाचा, हे त्या बोलण्यातनं वगैरे ते ओळखतात की तुम्ही कसे आहेत, तुमचं अध्ययन कसं आहे वगैरे वगैरे. आपल्याकडे मागे उल्हासनगरला 93 मध्ये भास्करदादा भोजने, शहाद्याचे दादाजी, त्यांची पोथी होती. मग त्याच्यामध्ये कुठले कुठले ग्रस्त, आता प्रश्न करायचा म्हणून ते एखादा वचन म्हणायचे, बाबा या वचनाचा अर्थ काय. मग ते बाबा म्हणायचे याच्या मागचं वचन कुठलं आहे. आता त्याला माहितीच नाही, तो एकच वचन घेऊन आलेला आहे फक्त. मग तो गप्प राहिला की मागचं वचन सांग, मग सांगतो पुढच्या वचनाचा अर्थ काय. म्हणजे ते ओळखायचं की हा किती अभ्यासू आहे. जर का आपण 5वं वचन विचारतोय तर त्याचं 4थं वचनही माहिती असलं पाहिजे, 3रं, 2रं, 1लं वचनही माहिती असलं पाहिजे. म्हणजे असा तो संदर्भ आहे. तसं यांनी या ठिकाणी ते गेले परंतु त्या लोकांनाही माहिती नाही हे कोण आहेत, कुठले साधू आहेत, काय आहे, कोणाचे दीक्षित आहेत वगैरे वगैरे, काहीच माहिती नाही. आणि म्हणून त्या लोकांनी काय केलं, त्यांचं भजन पूजन कोणीतरी सांगितलं, कोणीतरी केलं. म्हणून तुम्हाला कुठली क्रिया करायची असेल, काही दातृत्व करायचं असेल, सगळं तारतम्य बघून ते करायचं असतं. कुठे आवश्यक आहे, कुठे अनावश्यक आहे, कुठे दिलं गेलं पाहिजे किंवा कुठे खरोखरच त्या गोष्टीची नितांत गरज आहे, हे सगळं तपासता आलं पाहिजे आपल्याला. आणि म्हणून इथे आपल्याला दातृत्व करताना हा एक भाग लक्षात ठेवणं गरजेचं आहे
किंवा कोणीतरी मागितलं लगेच आपण दिलं, तसं नाही. आपण त्यांना नंतर देऊ शकतो, तेव्हा जेव्हा त्यांना पाहिजे तेव्हा आपण देऊ शकतो. नंतरच्या काळात त्यांना आत्ता किती गरज आहे हे पण लक्षात घ्या, आणि आत्ताच्या घडीला कोणाला गरज आहे ते पण लक्षात घ्या. तिथे ते दातृत्व करता आलं पाहिजे, आणि त्याची सुद्धा ओळखी असणं गरजेचं. दातृत्व सगळ्यांनाच करायचं आपल्याला, परंतु वेळ काळाचं बंधनही आपल्याला ते बघता आलं पाहिजे. इथे या लोकांनी कुठल्याही प्रकारचं ते तारतम्य ठेवलेलं नाहीये. त्यांना सांगितलंय, साधू आलेले गेले, दर्शन घेतलं. आता तुमच्या लक्षात आलं का की दायंबा काय सांगतात की हा अवघा लोकू डंबे खावा, म्हणजे त्यांना सहजपणे फसवता येतं. हे किती सहजपणे फसल्या गेलेले आहेत. आईसा हा लोकूजी हा डंबे खावा, म्हणजे यांना सहजपणे काहीही सांगितलं तरी पटतं. आपल्या पंथातली परिस्थिती सध्या तीच आहे बरं का. आपल्याला कोणी कुठलाही विधी सांगितला की तो पटतो आपल्याला, आणि लगेच ते आपण करायला जातो. आता काल परवा आमच्याकडे कोणी आले, ते म्हणाले गाठी पाहिजे आम्हाला स्मरणाला, म्हणजे सध्या. मग मी माझी गाठी दिली, माझी मनगटी आहे. ते म्हणजे ही गाठी नको, आम्हाला 108 मण्यांची गाठी पाहिजे. आता कोणीतरी त्यांना सांगितलेलं आहे, त्या लोकांची ती चूक नाही आहे. त्यांच्या डोक्यात कोणीतरी बसवलं की 108 मण्यांचीच गाठी पाहिजे, म्हणून ते घेऊन बसलेले आहेत. ते म्हटलं तसं काही नाही, मी स्वतःच 108 मण्यांची नाही करत, आणि 108 मण्यांचा आणि आपला काही संबंध नाही बरं का, तो अन्य लोकांशी संबंध आहे. आपण मात्र ती गोष्ट धरून ठेवलेली आहे. अन्य लोकांची 108 तीर्थ आहेत, आणि ते 108 तीर्थांचे 108 मणी आहेत. एक मणी फिरवला म्हणजे एक तीर्थ झालं. असे 108 मणी फिरवले की 108 तीर्थ झाल्याचं पुण्य घरी बसल्या लागतं, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि आपण ते 108 मणीचं काय घेऊन बसला? आपले 108 तीर्थ आहेत का? आपले किती आहेत? म्हणजे किती मण्यांची गाठी पाहिजे? 1650 मण्यांची गाठी पाहिजे ना आपली. आता एवढी घेऊन फिरायची म्हणजे एक पिशवी त्याच्यासाठी वेगळीच ठेवावी लागेल. म्हणजे अर्थातच आपण संदर्भ कुठला काय आपल्याला कोणीतरी सांगितलं, आपण तेच धरून चाललेलो आहोत. म्हणून आपल्या पंथातही असे अन्यथा ज्ञान भरपूर आलं. तुम्ही जसं ज्ञान घ्याल, वचनोक्त ज्ञान घ्याल, तसं तुम्हाला कळेल की खरोखर आपण काय करतो आहोत आणि देवाने काय सांगितलेलं आहे. हा अवघा लोकू डंबे खावा हे फक्त अन्य लोकांमध्ये नाही, हे आपल्या लोकांमध्ये पण सुरू झालेलं आहे. आणि म्हणून इथे ते ऐकल्यानंतर गोसावी हास्य केले, स्वामी हसले. कारण की दायंबा हे व्यक्तिमत्व कसं होतं, बोधवंत होते. दायंबा अनुसरले नाहीत, बोधवंत होते. चांगल्या प्रकारची प्रश्न स्वामींना ते करायचे, आणि उत्तम बुद्धिमत्ता त्यांच्याकडे होती, पण अनुसरले नाहीत. एखाद्या व्यक्तीला बोध आहे म्हणजे तो अनुसरेलच असं नाही. आमच्या स्वामीने सांगितलं, एक अनुसरेती एक ननुसरेती, असं दोन्ही गोष्टी होऊ शकतात. दायंबा त्यातलेच एक आहेत. परंतु दायंबा जे आहेत त्यांचं वर्तन जे आहे म्हणजे बुद्धिमान आहेत, हजर जवाबी आहेत, आणि हास्य विनोद वगैरे असं पटापट त्यांना ते सगळं जमतंय, अशा बुद्धिमत्तेची व्यक्ती आहे. आणि त्यांनी ही गोष्ट जेव्हा सांगितलेली आहे ती अजून खुलवून सांगितलेली असते. एखादा विनोद असतो, एखादी व्यक्ती सांगते ना, ते समजतच नाही आपल्याला काय सांगितलं त्यांनी. त्यांची सांगण्याची पद्धतच ती नसते. पण एखादी व्यक्ती जेव्हा सांगते तेव्हा ते लगेच लक्षात येतं. ज्ञानाच्या बाबतीमध्ये पण असं आहे, कधी कधी कोणीतरी 30 लीळा सांगतं, आपल्याला काही समजत नाही. पण 30 लीळा अजून कोणीतरी चांगले उत्तम व्यक्ती सांगतात, तेव्हा उत्तम अधिकाराचे व्यक्ती सांगतात, तर लगेच आपल्याला समजतं. आपण म्हणतो मागे ऐकलं तेव्हा नाही कळालं, आत्ता ऐकलं तेव्हा कळालं. म्हणजे ती सांगण्याची पद्धत असेल तर त्या पद्धतीनुसार आपल्याला ते समजतं न समजतं. आणि म्हणून दायंबा त्या पद्धतीचे होते की त्यांनी ती गोष्ट इतकी सुंदरपणे सांगितली की आमचे स्वामी सुद्धा हसलेले आहेत. आणि स्वामी कशासाठी हसलेत की दायंबा किंवा त्यांचा जो काही ती ग्रुप तिकडे गेलेला होता त्यांनी ते फसवलं, याच्यावर पण स्वामी हसले. आणि जीव फसतो याच्यावर पण स्वामी हसलेले आहेत. कारण की देवाला अनुभव काही नवीन नाही. इकडे स्वामींनी 4 पदार्थाचं ज्ञान दिलं तरी आम्ही फसलो कशामध्ये? जीव देवता प्रपंचातच फसलो, ईश्वराकडे गेलोच नाही. हे देवाला आपला चांगलाच अनुभव आहे, आधीपासूनच अनुभव आहे. तर इथे काय होतं की परमेश्वराने हा जो काही अनुभव सांगितलेला आहे, बघितलेला आहे आपल्या बाबतीमध्ये, त्याच्यामुळे परमेश्वर या ठिकाणी आमचे स्वामी हसलेले आहेत, प्रसन्न झालेले आहेत.
की बरोबर आहे, हे काही खोटं नाही. जीव सहजपणे कुठल्याही गोष्टींवर विश्वास ठेवत असतो. अशा पद्धतीने स्वामी त्यांना म्हणतात, मग गा भोजिया कैसे गा महात्मे झाले ती. परत स्वामींनी त्यांना विचारलं, कसे महात्मे झाले सांगा बरं ती कथा परत एकदा. परत त्यांनी आणि मागुती दायंबा गोष्टी सांगितली. दायंबानी परत ती गोष्ट सांगितली. ऐसे गोसावी वेळा तिन्ही पुसिले. 3 वेळेला स्वामींनी त्यांना ती गोष्ट सांगायला लावली आणि तिन्ही वेळेला स्वामींनी ती ऐकलेली आहे. दायंबा म्हणती, जी जी ऐसा जयाचा वेद तयाची प्राप्ती. जयाचा वेद तयाची प्राप्ती, जे आपल्याला आयुष्यामध्ये पाहिजे त्याचं चिंतन आपण केलं की ते आपल्याला भेटतं. स्वामी म्हणतात, भोजिया ऐसे 90 अंश वेदे संपूर्णाची प्राप्ती. आता दायंबासांनी जे म्हटलं ते पण बरोबर आहे आणि स्वामी म्हणतात तेही बरोबर आहे, पण स्वामींना इथे विद्यामार्ग प्रकरण निरूपण करण्याची प्रवृत्ती आहे. म्हणून स्वामींनी सांगितलं असं काही नाही की ज्याचा वेद त्याचीच प्राप्ती, असं नाही. कधी कधी अंश वेदाने सुद्धा संपूर्णाची प्राप्ती होते. संपूर्ण वेदाने संपूर्णाची प्राप्ती होते असं नाही, तर कधी कधी अंश वेदाने सुद्धा संपूर्णाची प्राप्ती होऊ शकते. आणि तिथे स्वामींनी विद्यामार्ग प्रकरण जे आहे त्या विद्यामार्ग प्रकरणाचं निरूपण स्वामींनी केलेलं आहे. जयाचा वेद तयाची प्राप्ती म्हणजे तुम्ही जे काही मनामध्ये चिंतन करत असताना त्याच गोष्टी होत राहतात. आता तुम्ही म्हणाले की बाबा निरूपणाच्या वेळेला पाऊस नाही आला पाहिजे बरं का, हे सकाळपासून तुमचं चालू आहे, तर निरूपणाच्याच टायमाला पाऊस आला बरोबर घरातनं निघायच्या वेळेला, कारण की तुम्ही चिंतनच तसं करून राहिलेले आहे. जर का तुम्ही म्हटले पाऊस येणारच नाही, तर त्याचा म्हणजे आता तुम्ही सगळ्यांनी मिळून जर का प्रार्थना करत असाल किंवा तुम्ही ठामपणे म्हणत असाल तर नाही येणार पाऊस. अर्थात पाऊस हा जो काही भाग आहे हा व्यापक याच्यामध्ये तो आपल्या विचाराने पडेल किंवा नाही पडेल असा नाही आहे, परंतु आपल्या मनातल्या काही गोष्टी असतात की जेणेकरून आपण आता रस्त्याने चाललेलो आहोत आणि आपण कपडे सांभाळत चाललो की चिखल नाही उडला पाहिजे, की नेमकाच गाडी जाते एखादी चिखल उडतो. म्हणजे तुम्ही ज्याचं चिंतन करता त्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये जास्त वेळा घडतात. एक तर प्रत्यक्ष घडतात, नाही तर वाचिक आहे ते आपण घडवत राहतो, नाही तर मानसिक आहे आपल्या मनात घडत राहतं. चिखल उडाला तर काय होईल काय होईल काय होईल मनातल्या मनात चालू राहतं. म्हणजे जयाचा वेद तयाची प्राप्ती, आणि जय जे तुम्ही चिंतन करता ते तुम्हाला प्राप्त होत असतं. मग आता चिंतन कसलं करायचं, आता आपल्याला प्राप्त काय करायचं हे पहिले ठरवून घ्या. तुम्हाला काय पाहिजे हे पहिले ठरवा आणि मग त्या गोष्टीचं चिंतन करा. आपल्याला जे नको पाहिजे असतं त्याचं चिंतन करतो. आमच्याकडे ते मंदिरात लोक येतात, ते घाई निघतात, आता गाडी भेटणार नाही गाडी भेटणार नाही, आणि गेले की ती गाडी भेटतच नाही. सहजपणे जा गाडी भेटेल आणि भेटते गाडी. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही जर का तो दृष्टांत जर का आपण बघितला भिंगरुटियेचा, ते चिंतिता स्वामींनी त्याच्यामध्ये सांगितल्या दृष्टांतामध्ये, ती सुद्धा त्या भिंगरुटीसारखी होऊन जाते ती आळी. तशा पद्धतीने ईश्वराते चिंतिता जीव सुद्धा ईश्वरासारखा निर्दोष, ईश्वर नाही होणार पण ईश्वरासारखा निर्दोष तो जीव होऊ शकतो असं त्या दृष्टांतामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून आपण जर का सतत ईश्वराच्या चिंतनामध्ये राहिलो तर काय होईल, तर निश्चितच आपण निर्दोष होत राहू. आणि इकडे स्वामी सांगतात अंश वेदे संपूर्णाची प्राप्ती, म्हणजे संपूर्ण परमेश्वराला काय आपण आठवू शकतो का? नित्य व्यापक परमेश्वर आहेत, व्यापक आहेत परमेश्वर. आखळ जे काही अनंत ब्रह्मांड आहेत त्या अनंत ब्रह्मांडाला व्यापून परमेश्वराचं स्वरूप कितीतरी शिल्लक आहे, आपल्याला माहितीच नाही आहे. याला अनंत म्हणतात. त्या अनंत स्वरूपाला आपण आठवू नाही शकत, पण त्या स्वरूपाचं एक नाव आपल्याला जे काही दिलेलं आहे त्या नामाचं स्मरण आपण करू शकतो. नाम म्हणजे काय, अंश आहे एक प्रकारचा. त्या एका नामाने आपण ईश्वरापर्यंत पोहोचू शकतो. अंश वेधे, अंश म्हणजे येथीची दशीच धरली पुरे. स्वामी सांगतात एक वचन जरी तुम्ही लक्षात घेतलं आणि एक वचन जरी तुम्ही आचरणात आणायला लागले की इतर सर्व वचनं तुम्हाला प्राप्त होतात. हे कसं आहे की एक भेटलं की त्याच्यानंतर दुसरं तिसरं चौथं वचन प्राप्त होतं. सगळे वचनं आपण एकाच वेळी पाठ नाही करू शकत.
देव सांगतात एकच वचन पाठ करा आणि त्याचं आचरण करा. दुसरं वचन त्याच्यातच तुम्हाला मिळेल, तिसरं वचन त्याच्यात मिळेल, चौथं वचन त्याच्यातच मिळेल, आचरण सुद्धा त्याच्यात मिळत जाईल. फक्त एक वचन तरी तुम्हाला काय करता आलं पाहिजे. जसं रेल्वेमध्ये आपण बसतो ना, गाडी सुटायची वेळ झाली, आपला डब्बा पुढे, आपण एका डब्यात चढून जातो. त्या एका डब्यात जरी तुम्ही चढले तरी तुमच्या डब्यापर्यंत तुम्ही सहज पोहोचू शकता, कारण सगळे डबे एकमेकाला सलग आहेत, जोडलेले आहेत. तसं आहे की सगळे वचन एकमेकाला जोडलेले आहेत. एका आचरणात जरी कुठल्याही आचरणात उतरा तुम्ही, तर तुम्ही बरोबर भिक्षेला तुम्ही जा. आता तुम्ही स्मरण नाही करत, तुम्ही भिक्षाविधी सुरू केला, पण भिक्षेला जाताना काय करत जावं लागेल, स्मरण करत जावं लागेल. भिक्षा घेताना देवाचं स्मरण आहे, येताना स्मरण आहे, भिक्षा आणल्यानंतर स्मरण आहे. म्हणजे विधी तुम्ही भिक्षेचा करायला गेल, पण स्मरण त्याच्यामध्ये जोडल्या गेलं. आता नुसतं स्मरण होईल का, तर त्याच्यामध्ये शास्त्रचिंतन पण होईल. मग शास्त्रचिंतन केलं तर त्याच्यातनं आचरण कळेल, आणि आचरण कळालं तर एक एक आचरण घडेल. म्हणजे अंश वेधे संपूर्णाची प्राप्ती. एक जरी टोक मिळालं, हे घर तुम्हाला माहिती नाही कुठे, पण एक जरी उपदेशी भेटलं, तर कुठलाही उपदेशी जरी भेटला तरी तुम्ही इथे बरोबर पोहोचणार आहात. सगळेच उपदेशी भेटले पाहिजे एका वेळेला असं नाही. एक जरी भेटला, अंश जरी भेटला, तरी संपूर्णाची प्राप्ती आपल्याला होत असते. आणि म्हणून यापुढे आमच्या स्वामींनी सांगितलं की भोजे ऐसे 9 अंशे वेदे संपूर्णाची प्राप्ती, जिजी ते कैसी जी, ते म्हणाले कशी बरं. म्हणजे जो अन्य विषय आहे, अर्थातच ते जे सांगत होते तो अन्य विषय होता, परंतु अन्य वार्ता जी आहे ती सुद्धा कशी धर्मवार्तेमध्ये आणायची, ते आमच्या स्वामींकडनं आम्हाला बघायला मिळतं. कुठेतरी परसनायकांसाठी सगळे रडतायत, म्हणजे काय आहे, सगळी अन्य वार्ताच आहे, पण ती अन्य वार्ता धर्मवार्तेमध्ये आणणं, संहार प्रकरण सांगणं, हे आम्हाला आमच्या स्वामींकडनं बघायला मिळतं. अशा पद्धतीने या ठिकाणी स्वामींना त्यांनी विचारलं, जी जी ते कैसी, अंशवेधे संपूर्णाची प्राप्ती कसं काय होते बरं. स्वामी सांगतात, यावरी गोसावी विद्यामार्ग निरूपिला. विद्यामार्ग प्रकरण स्वामींनी निरूपण केलेलं आहे.